नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज या YouTube चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी ची शिष्यवृत्तीची परीक्षा ज्यांनी 12 ऑगस्ट 2021 ला दिलेली आहे त्यांच्यासाठी आज आपण मराठी व मॅथमॅटिक्स म्हणजे मराठी व गणित या विषयाची प्रश्नपत्रिका डी गटाची उत्तर सूची स्पष्टीकरणासह देत आहोत. मराठी विषयाची उत्तर सूची तयार करण्यासाठी आमच्या शाळेतील श्रीमती संध्या दोशी मॅडम यांची मदत झालेली आहे आणि गणिताची उत्तर सूची जी आहे ते मी स्वतः तयार केलेली आहे. तर आता आपण यावरून आपल्याकडे कार्बन कॉपी असेल त्यावरून आपण आपले किती मार्क मिळालेत हे चेक करू शकता. ओके. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी व गणित सन 2020-21 उत्तर सूची स्पष्टीकरण स आहे. यामध्ये आपण प्रथम भाषा मराठी पाहणार आहोत. बघा, यामध्ये पहिला प्रश्न, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तोळे या शब्दाच्या विभक्ती कोणती आहे तर ती आहे तृतीया. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी आकर्मक कर्तरी प्रयोग असणारे वाक्य ओळखा. 2 अचूक पर्याय लिहायचे. दोन्ही पर्याय बरोबर आले तरच या ठिकाणी मार्क मिळतात. बघा, यामधला पहिला, आकाशात ढग जमले आणि दुसरा पर्याय तिसरा जो आहे तो, कामगार कामावरून घरी परतले. ओके. त्यानंतर पुढील पैकी उद्बोधक उभयाने वाव्याने जोडलेले मिश्र वाक्य कोणते तर उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव करावा, हे उत्तर आहे. चौथा प्रश्न आहे, मी भीमा, रमेश, बाळू, प्रकाश, तानाजी अशी 10-12 पोरे एकत्र यायचो. या वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे आली आहेत? यामध्ये एकूण 8 प्रकारची विरामचिन्हे आलेली आहेत. पाचवा प्रश्न आहे, पुढीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण असलेले शब्द कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. यामध्ये लंबोदर आणि गतवैभव हे 2 बहुव्रीही समासाचे या ठिकाणी पर्याय आहेत. आपण हे उत्तरपत्रिका जे आहे ते डी या संचाची पाहत आहोत प्रश्नपत्रिकेचे. ओके. नंतर 6वा प्रश्न आहे, वसंत तिलका या व्रताचे गण कोणते आहे? त्याचे त, भ, ज, ज, ग, ग हे गण आहेत. 7वा, मुद्दे व गुद्दे हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्र के आत्रे यांनी लिहिलेलं आहे. गोविंदग्राज, 8वा प्रश्न आहे, गोविंदग्राज या टोपण नावाने कोणास ओळखले जाते? राग गडकरी. ओके. आता ही कविता वाचायचं, कवितेवरचे प्रश्न आहे. 9 म्हणजे 9 ते 11 साठी ही कविता वाचायची आहे. त्यावरून 9 ते 11चे प्रश्न आपल्याला लिहायचे, उत्तर लिहायची आहेत. प्रश्न 9वा, कवयित्री कोणाची सोबत मिळाली आहे? कवयित्रीला कोणाची सोबत मिळाली आहे? अ आणि ब बरोबर आहे, म्हणजेच कोणते पहा? अ आणि क बरोबर आहे. नदी आणि वेलीची सोबत मिळाली. कवितेच्या आशयानुसार कोणते विधान चुकीचे आहे? तिन्ही काळांच्या वेगळेपण प्रकर्षाने जाणवते, हे वेगळेपण आहे. 11वा प्रश्न आहे, कवयित्रीने कोणती गोष्ट गोळा केली आहे? फुले. आता आपला प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी हा खालील जो संवाद दिलाय तो वाचायचा आहे. आता मी काही तो वेळेअभावी वाचत नाही. आपण वाचलेलं असेल, आपण डायरेक्ट 12 ते 14चे उत्तर पाहू. ओके. वरील संवाद कोणत्या ऋतूत झाला आहे? पावसाळा. वरील संवाद झाला त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात? 6 व्यक्ती आहेत. संवादात आलेले गुण येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? उपाय होणे. ओके. आता 15वा क्वेश्चन पहा, 2 सुंदर वस्तूंमधील साम्य ओळखणे कठीण काम होते. या वाक्यात कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? पारख. पुढील अशुद्ध शब्द कोणते? पर्याय 2 आहेत. या ठिकाणी दैन्यरहित, प्रश्न 16, पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणते? 2 अचूक पर्याय निवडा. त्यामधला पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर आहे. स्मृतिदिन व दैन्य रहित हे 2 पर्याय अशुद्ध आहेत. ओके. त्यानंतर सदावर्त सुरू करणारे सहोदर हे साक्षर व स्वावलंबी होते. पुढील कोणत्या पर्यायातील अर्थाचा शब्द वरील वाक्यात आलेला नाही? तर लिहिणे व वाचणे येत असलेला.
पुढील प्रश्न 18वा, पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचाराची निवड करा. प्रत्येकाने आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब आखाडे बांधणे. पुढील पैकी प्रश्न 19वा, पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने विसंगत म्हण कोणती? डोळ्यात केळ जाणे बघा, त्यामध्ये कानात फुंकर मारणे ती नाही. लेकी बोले सुने लागे, लेकी बोले सुने लागे. ओके. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, पुढील पैकी गुजराती भाषेतील शब्द कोणता? दलाल हा गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे. 21वा प्रश्न आहे, ज्ञानामृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयमंग, सहस्त्राक्ष, श्रावणेंद्र, शृंगार, नैऋत्य, रहस्व या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आलेले आहेत? तर 11 जोडाक्षर आलेले आहेत या ठिकाणी. ओके. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22वा, पुढील पैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. तो पर्याय कोणता आहे पहा. एक एक. त्यानंतर माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दणाणूनच टाकली. या वाक्यात एकूण किती विशेषण आली आहेत? 5 विशेषण आलेली आहेत. प्रश्न 24वा, पुढील पैकी लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायातून निवडा. स्थळे. प्रश्न 25वा, पुढील पैकी निश्चितपणे अनेक वचने शब्द असणारा पर्याय निवडा. तर भरारी हे अनेक वचने शब्द. ही मराठी विषयाचे आपलं संपलं. आता आपण पाहणार आहोत गणिताचे. बघा या ठिकाणी सेक्शन 1 झाला. मराठीचा सेक्शन 2 आहे, मॅथमॅटिक्स गणिताचा आहे. त्यामध्ये पहा या ठिकाणी आता दोन्ही भाषेमध्ये येतं, सेमी आणि मराठी. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. तर रिक्षावाल्या काकाने मला 7 रुपये सुट्टे द्यायचे होते. माझ्याकडे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये पुरेशी नाणी होती. तर 7 रुपयाचे किती प्रकारचे नाणी असतील? तर या ठिकाणी तुम्ही 7 रुपयाची नाणी 6 प्रकारे देऊ शकता. ते कशा पद्धतीने सांग बघा. पहिलं तुम्ही एक रुपयाचे 7 नाणी देऊ शकता. त्यानंतर 5 रुपयाचे एक, 2 रुपयाचं एक, अशी 7 रुपये देऊ शकता. किंवा 2 रुपयाचे 3 आणि 1 रुपयाचा एक, असे 7 रुपये देऊ शकता. त्यानंतर 1 रुपयाचे 5, 2 रुपयाचे 7 असे 7 रुपये देऊ शकता. आणि 1 रुपयाचे 3, 2 रुपयाचे 2 असे 7 रुपये देऊ शकता. आणि 5 रुपयाचे 1 आणि 1 रुपयाचं तुम्ही 2 नाणी देऊन असे एकूण 6 प्रकारे आपण त्यांना देऊ शकतो. आता इथे इंग्लिश मध्ये पहा, मराठीत तोच पर्याय इकडे असणार आहे. इकडे 6 प्रकार, तिकडे 6 वेज. 27व, द एव्हरेज ऑफ रियान हर 4 फ्रेंड्स इज 24 years. Their age are 3m-2, 2m+7, 4m-7, m, 3m+2. आता काय करायचं पहा, इथं ॲव्हरेज दिलेलं आहे 5 जणांचं. म्हणजे इथं काय 24 × 5 आणि इथं बघा यांचे ऍडिशन करायचे. म्हणजे 7 कॅन्सल होईल, +-2 कॅन्सल होईल. ओके. म्हणजे इथे एम किती राहील बघा, 3, 5 आणि या ठिकाणी बघा 3, 5, 4, 9 आणि 6, 15 येईल. म्हणजे एकूण किती आले? हे 15 येईल. यांची बेरीज भागिले 15m येईल. भागिले 15 करा या बाजूला. काय येईल? 5 × 5, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि 3 × 3 8 24. उत्तर काय येईल? 8 येईल. ओके. म्हणजे या बाजूला 8 उत्तर येईल. इकडे 6 प्रकारे. ओके. त्यानंतर ॲज रेट पर तिकीट पे इन्क्रीज बाय 25 by 25, then reduce 15%. What is the rise or fall in the total income? आता टोटल इन्कम मध्ये वाढला का कमी झाला त्यामध्ये आपल्याला काढायचं आहे. म्हणजे समजा 100 रुपयाची 100 तिकीट विकली जात होती, बरोबर. त्याने सेल कितीने वाढवलं? 25% सेल वाढला. पण त्याची जी किंमत आहे ती कितीने कमी झाली? 15% त्याचा सेल कमी झाला. म्हणजे 85 तिकीट विकली जात होती. याचा अर्थ काय करायचं पहा. 100ची ते याचं जर काढलं तर किती? 10,000 रुपये सेल झाला. आणि इथं आपण यांचा किती, यांचा सेल किती होईल? 125 × 85. तर तो सेल होईल
10,625 रुपये. म्हणजेच काय झालं पाहिजे, दोघातला डिफरन्स जर घेतला आपण तर तो किती येणार आहे, 625 रुपये त्याला फायदा होतोय. याचा अर्थ 100 रुपयाला एक्स आणि तर आपला 10,000ला किती होतो फायदा, 625. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 6.2 येईल. 6.2% ते किती ना राईज होईल त्यांचं. म्हणजे या ठिकाणी 6% 2 ने तो जो सेल आहे तो राईज होईल. ओके, इकडं 6.2 येईल. आता या ठिकाणी पहा, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ a⁻³ - 8b³. आता या ठिकाणी a⁻³ b⁻³ याचे फॅक्टर जे आहेत ते वापरायचे. ते कोणते पहा, a minus b in second bracket a square plus twice ab plus इथं ab plus b स्क्वेअर हे फॅक्टर वापरायचे. म्हणजे आता ह्याला a समजा आणि b समजा, काय येतील बा, a मायनस इथं ट्वाईस b³ येईल. म्हणजे याचे जे फॅक्टर आहे ते काय येतील बा, a-2b in second bracket a square plus 2ab plus 4b स्क्वेअर येईल. म्हणजे त्यातला पर्याय कुठला येईल, थर्ड पर्याय येईल. ओके, यातला तिसरा पर्याय येईल. या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके, आता या ठिकाणी पहा, length, breadth and the height of a cuboid is L centimeter, B centimeter, A centimeter. If the LB equal to 60 दिलाय, तिथे BH दिलाय 24, HL दिलाय 40. तर आपल्याला काय करायचं, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द क्युबाइड किंवा त्याचं घनफळ काढायचं. काय करायचं पाहिजे, इथं कुठले सूत्र वापरत नाही, या सर्वांचा गुणाकार करायचा. LB इंटू BH इंटू HL इक्वल टू काय येणार आहे, 60 इंटू 24 इंटू 40. ओके, आता याचं बा L इंटू L स्क्वेअर प्लस B इंटू B स्क्वेअर इंटू H स्क्वेअर. हा गुणाकार किती बा, इथं बा साइन चूक 24 गुणिले 24 576, त्याच्यावरती 2 शून्य घ्या, एवढा येईल. आता हे स्क्वेअर रूट काढलं, व्हॅल्यूम ऑफ द क्युबाइड इज L इंटू B इंटू H आहे. याचं जर स्क्वेअर रूट काढलं तर ते किती येते, 240 येईल. ओके, 24चा स्क्वेअर रूट हाच स्क्वेअर कसा आहे 24चा, म्हणजे इथे एक 1 शून्य द्यायचे, म्हणजे किती येणार त्याचं व्हॅल्यूम, 240 क्युबिक सेंटीमीटर येईल. ओके, या पद्धतीने या ठिकाणी 240 घन सेमी येईल. या पद्धतीने याचं उत्तर येईल. ओके, नेक्स्ट बा, सॉल्व द इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथे आता 31वा जो क्वेश्चन आहे बा, सॉल्व द इक्वेशन अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इकडे खालील समीकरण सोडवून एक्स किंमत काढा. अतिशय सोपा आहे पाहिजे. त्या 2 इकडे मल्टिप्लाय करा, 5 इकडे मल्टिप्लाय करा. काय येईल बा, 2x मायनस 10 प्लस 5x प्लस 10 डिवायडेड बाय 5 इंटू 2 एलसीएम सारखा 10 येईल इक्वल टू 0 आहे. हे प्लस मायनस 10 कॅन्सल होईल. 10 ने इकडे 0 मल्टिप्लाय केलं तर 0 येईल. म्हणजेच काय येणार या ठिकाणी, 7x इक्वल टू 0 येईल. x इक्वल टू 7 डिवायडेड बाय 0. या ठिकाणी x इक्वल टू 0 येईल. x इक्वल टू काय येणार आहे, 0 येईल. ओके, म्हणून इथं व्हॅल्यू काय येईल त्याची, पहिल्याचे प्रश्न 31ची ऑप्शन नंबर फर्स्ट येईल. काय पहा ऑप्शन फर्स्ट, 1 येईल. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे, 1 येईल. ओके, आता या ठिकाणी पहा, सेमी सर्कल ड्रॉन ओव्हर द डायमीटर, द सर्कम्फरन्स ऑफ द सेमी सर्कल इज 72 युनिट्स. BC इक्वल टू AO इक्वल टू OC. देन फाइंड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल ABC. आता या ठिकाणी बा, सेमी पेरिमीटर म्हणजे काय राहते, पाय R प्लस 2R. R का घेतलं तर 2R डायमीटर घ्यायचे. पायची व्हॅल्यू बघा, आपला टोटल सेमी पेरिमीटर किती दिले, 72 दिलेले आहे. पायची व्हॅल्यू 22 डिवाइड बाय 7 इंटू R प्लस 2
आर. ओके, इथं बेरीज करायची काय येतील बाबा 22R प्लस 7 दुणे 14R भागिले 7 म्हणजे इथे किती येईल 36R डिवाइड बाय 7. इकडं 72 आहे बरोबर, इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 72 इंटू 7 डिवाइड बाय 36 करा इक्वल टू एक्स येईल 36 एके 36 36 दुणे 72 म्हणजे आर किती आला आपला, आर जो आहे तो 14 आली. रेडियस किती आली या ठिकाणी बघा 7 दुणे 14, ही 14 आली, ही 14 आली आणि हीच सुद्धा साइड किती आली 14. आता पायथागोरस थेरमने तुम्ही काय काढू शकता, ए बी काढू शकता. पायथागोरस थेरमने जर काढलं तर ते येते 14 इंटू स्क्वेअर रूट 3 येते, म्हणजे ही 14 दुणे 28 आणि 14 42, 42 अधिक 14 स्क्वेअर रूट 3 येईल. त्याचा जो 588 येतो त्याचा स्क्वेअर रूट येतो 14 स्क्वेअर रूट 3 येतं, म्हणजे त्याची पेरिमीटर काय येणार ट्रायंगलचे, तर पहिला ऑप्शन येईल त्याच्यामध्ये 42 प्लस 14 इंटू स्क्वेअर रूट 3 युनिट्स. या ठिकाणी उत्तर त्याचं इकडे येईल 1 नंबरला. ओके, या पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन करायचं होतं. ओके, त्यानंतर काय बा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द कोएफिशियंट फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. या ठिकाणी पाहिजे याची डिग्री आहे 5, म्हणजे याचे कोएफिशियंट आले पाहिजे +1 6 आले पाहिजे. मग या ठिकाणी तुम्ही जरी मोजलं असतं तरी चाललं असतं. यातल्या कुठल्या टर्म मिस आहेत, x⁴, x⁵, x⁴ आणि x⁻0 च्या टर्म मिस आहेत, म्हणजे हे कसं लिहिता येईल बघा, x⁵ प्लस 0 x⁴ प्लस 0 x⁻³ प्लस 0 x² मायनस 4x प्लस 0x. ओके, ⁻0. ओके, या ठिकाणी पहा किती टर्म 1 2 3 4 5 6, म्हणजे याचे कोएफिशियंट काय येतील 1 0 0 0 3 0 -4 and 0. म्हणजेच कुठला ऑप्शन येणार आहे आपलं या ठिकाणी, सेकंड ऑप्शन करेक्ट असणार. या ठिकाणी सेकंड रो सहगुणक स्वरूपात असणार आहे. ओके, त्यानंतर सुरेश राव सोल्ड आर्टिकल 1962 and earned profit 9%. What is the cost price of the आर्टिकल. आता बघा सुरेश रावने एक वस्तू 962 रुपयाला 1962 रुपयास विकले, त्याला शेकडा 9% नफा झाला, तर त्या वस्तूची किंमत किती. साधं गणित आहे, म्हणजे त्याने 962 रुपयाला विकली, शेकडा 9% म्हणजे 100ला 109 रुपये होतात, तर किती रुपयाला 1962 होतील, तर x रुपयाला 1962 रुपये होतील. या पद्धतीने तुम्ही काढू शकता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजेच काय ते पहा इथं x इक्वल टू 962 डिवायडेड बाय 109, तर हा भागाकार केला तर तो येतो 1800 येतो, म्हणून त्याने कितीला ती वस्तूची कॉस्ट प्राइस किती होते 1800 रुपये होते, म्हणजे ऑप्शन नंबर 4, म्हणजे एक 34वा ऑप्शन कुठला आला 4 आला. ओके, 34वा ऑप्शन आला 4 या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. अतिशय सोपं पहा, m इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. इफ m इक्वल टू 30 देन n इक्वल टू 5. राइट द इक्वेशन ऑफ द व्हेरिएशन. आता इथे काय m हा त्याच्या व्यस्त प्रमाणात बदलतो आणि m ची व्हॅल्यू दिली आहे, n ची व्हॅल्यू दिली, आपल्याला माहित आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर काय करतो, m इक्वल टू k अपॉन n. k इज द व्हेरिएशन कॉन्स्टंट आणि k इक्वल टू m n. आता m ची व्हॅल्यू दिली आपल्याला पहिला 30 इंटू 5, याचा गुणाकार करा, काय येते पहा 30 इंटू 5 150. ओके, k ची व्हॅल्यू आली, k कशा बरोबर आहे पहा mn इक्वल टू, म्हणून mn इक्वल टू व्हेरिएशनचे इक्वेशन mn इक्वल टू 150, म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड त्याचा बरोबर असणार आहे त्या ठिकाणी. ओके, हा जो आहे mn इक्वल टू 150. ओके, त्यानंतर इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू and R intersect at point O. O is the 130. Find the P. म्हणजे इथं या ठिकाणी Q आणि R हे त्याचे काय अँगल बायसेक्टर आहेत, म्हणजे हे दोन अँगल सारखे आहेत, तर आपल्याला P ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा या ठिकाणी या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज करा. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज केली तर करणार x + y + 130 इक्वल टू
180, then x plus y equal to 180 minus 130 equal to 50. ओके, म्हणजे x प्लस वाय इक्वल टू 50. आता हा ट्रायंगल पी किंवा आर्क आहे, त्यामध्ये तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज करा. म्हणजे p प्लस या ठिकाणी काय बट x प्लस x 2x प्लस या ठिकाणी y प्लस वाय 2y इक्वल टू 180. आता इथं मोठा ट्रायंगल घ्या, मग इथं अँगल p प्लस इन ब्रॅकेट बाय इथं 2 कॉमन काढा, x प्लस वाय इक्वल टू 180. ओके, देन p प्लस 2 इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू किती आपल्याला 50 आलेले, म्हणजे इंटू 50 इक्वल टू 180. देअरफॉर अँगल p इक्वल टू 180 मायनस 100 इक्वल टू 80. म्हणजे ज्याचे उत्तर कुठले येणार आहे, पर्याय नंबर 3 येईल. म्हणजे 36 चा पर्याय काय येणार आहे, 3 येईल. ओके, या ठिकाणी हा 3 पर्याय येईल या पद्धतीने. आता बघा या ठिकाणी काय म्हणलं बा, a farmer purchase a pump for rupees 6,600 after getting a discount 12% on the printed price. What may be the printed price of the pump? म्हणजे ते एका शेतकऱ्याने एक कृषी पंप छापील किमतीवर 12% सूट मिळाल्यावर 6,600 रुपयाला मिळाला, तर कृषी पंपाची छापील किंमत किती असेल? आता इथं सोपं आहे पहा, सूट दिलेली म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला दिली, त्याने 88 रुपयाला दिली. मग आपल्याला तो पंप कितीला मिळाला, त्याला 606 रुपयाला, मग त्याची छापील किंमत काढायची. तो मिळाला त्याला 6,600 रुपयाला, मग त्याची छापील किंमत x होती. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय ते पहा, x इक्वल टू x इक्वल टू 6600 इंटू 100 डिवाइड बाय 88. यानं जर डिवाइड केलं तर उत्तर येतं 7500. म्हणजे त्याची छापील किंमत किती होते, पर्याय फर्स्ट पर्याय येईल 7,500, म्हणजे रुपीज 7,500. ओके, 37चं उत्तर या ठिकाणी 7,500 येईल. नेक्स्ट by the 38 to 39, the sale and the purchase of the merchant for the year 2017 for 3 months as shown in through the bar diagram. Observe and equation. आता या ठिकाणी what type of the bar diagram कसा आहे, हा विभाज्य स्तंभ आलेख आहे, म्हणजेच डिवाइड द सब डायग्राम. आता या ठिकाणी पहा, फाइंड द रेशो ऑफ टोटल परचेस टू द सेल ऑफ 3 months. आता या ठिकाणी बघा, हा परचेस आहे, परचेस किती पहिल्या त्याच्यात एप्रिल मध्ये 7,000 घेतलेला आहे, 7,000. सेकंड मध्ये किती घेतलंय बघा, इथं 2,500 आहे. थर्ड मध्ये किती घेतलेलं आहे, 3,500 आहे. हे बेरीज केली तर येते 13,000. आणि त्याने सेल किती केलंय बघा, ती जो आहे सेल आहे तो ही बघा 10,000 पर्यंत, म्हणजे हा किती असणार, 2,500 असेल. सेल जो आहे तो 2,500, त्याचा किती आहे पाहिजे, वरती किती आहे 6,000 आहे, 2,500 म्हणजे 3,500 येईल इथं. ओके, इथं किती येणार आहे, 3,500 येईल परत. इथं या ठिकाणी किती सेल झाले बघा, त्याचा इथं 2,500 आहे, या ठिकाणी 3,000 आहे. पहिल्यामध्ये किती आहे, इथं हा जो आहे तो 3,000 आहे. ओके, हा, आणि इथं परत 3,500 झालेला आहे. ओके, म्हणजे हे किती होईल, 10,000. आता यांचा रेशो कशाचे काढायचा आहे, खरेदीचे विक्रीचे असेल, म्हणजे 13,000 भागिले 10,000. ओके, या 2-3 शून्य जातील, म्हणजे 13-10 येईल. त्यांचा रेशो जो काय असणार आहे, 13-10 येईल, म्हणजे पर्याय नंबर 3. ओके, तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर, यामधला एक तिसरा पर्याय, यातला दुसरा. ओके, तर नंतर पाहिजे 1/a मायनस बी प्लस बी 1/b मायनस हे 40वे गणित, हे सॉल्व्ह करा. आता काय करायचं आहे, डिनॉमिनेटर सेम करायचा, म्हणजे याने इकडे गुणा, याने इकडे गुणा, आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा. बघा, b मायनस a प्लस a मायनस b डिवायडेड बाय a मायनस b इंटू b मायनस a. तर या ठिकाणी हा a कॅन्सल होईल, b कॅन्सल होईल, काय राहील बा, 0 डिवायडेड बाय हा नंबर राहिला 0. क्वेश्चन आहे 0 ला डिवाइड केलं तर भागाकार 0च येतो, म्हणून याचं उत्तर काय नाही, चौथा पर्याय येईल. ओके,
याचा जो उत्तर आहे ते चौथा पर्याय येईल. आता या ठिकाणी दोन समूळ संख्यांचा लसावी 910 असून त्यांची बेरीज 83 आहे, तर त्या संख्यातील फरक किती असेल? आता बघा या ठिकाणी द एलसीएम ऑफ दी टू को प्राइम नंबर्स 910 and their sum is 83. What will be difference between them two? आता या ठिकाणी बघा को प्राइम नंबर्स आहेत. ओके, म्हणजे त्याची मल्टिप्लिकेशन आहे ती काय येणार? समजा एक्स अँड वाय आर दी टू को प्राइम नंबर, त्याची एलसीएम म्हणजे मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 910 आणि त्या दोघांचे ऍडिशन किती पहा? एक्स प्लस वाय इक्वल टू 83. ओके, आता इथं वाय ची किंमत काढा किंवा एक्स ची किंमत काढा. म्हणजेच वाय ची किंमत जर आपण कॅल्क्युलेट केली तर काय येईल पहा? 19 किंवा या ठिकाणी किंमत काढा, इथं काढण्यापेक्षा इथं काढा. म्हणजे इथं वाय ची किंमत काढा 83 मायनस एक्स या इक्वेशन मध्ये ठेवा. काय येईल पहा? एक्स इंटू इन ब्रॅकेट 83 मायनस एक्स इक्वल टू 910 येईल. एक्स ने मल्टिप्लाय करा 83 एक्स मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 910. आता इथं ट्रान्सफर करा यांना तिकडे त्या साईडला. म्हणजेच काय होईल पहा? एक्स स्क्वेअर मायनस 83 एक्स प्लस 910. ओके, आता या ठिकाणी पहा ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाली. हे जर सोडवलं तुम्ही, जर मल्टिप्लिकेशन केली 70 इंटू 13 तर 10 येतं. -70 मायनस 13 याचे फॅक्टर मिळतील. एक्स ची व्हॅल्यू बघा, याचे फॅक्टर काय येतील मग? एक्स मायनस 17 आणि सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 13 इक्वल टू 0. आता इथे एक्स इक्वल टू 17 येईल आणि एक्स इक्वल टू 13 येईल. म्हणजे तुम्ही एक्स घ्या किंवा 13 घ्या, ह्या दोघांमधला डिफरन्स घेतला 70 मायनस 13 केलं तर किती येणार आहे? 57 येईल. ओके, या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकता. म्हणजे याचा पर्याय येईल पहिला, ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, या पद्धतीने त्याचं उत्तर काढता येईल. त्यानंतर बघा 42 आहे. टू राईट अँगल ट्रायंगल्स ड्रू राईट अँगल स्केलन triangles are joined along together hypotenuse. Which of the following figures will be formed? Select. आता या ठिकाणी काइट आणि ट्रॅपेजियम तयार होतील. काइट आणि ट्रॅपेजियम म्हणजे समलंब चौक, सॉरी काइट आणि ट्रॅपेजियम नाही, सॉरी इथं चुकले. रेक्टँगल आणि ट्रॅपेजियम काइट तयार होणार नाही, रेक्टँगल आणि ट्रॅपेजियम तयार होईल. या ठिकाणी रेक्टँगल आणि आयत आणि समलंब चौकोन तयार होतील. ओके, त्यानंतर पहा त्यानंतरचा क्वेश्चन पहा पुढचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 27 by raised to 1 by 3, 36 1 by 2, 81 raised to 1 by 4, 25 raised to 1 by 2 and 400 raised to 1 by 2. ओके, 400 raised to 1 by 2. आता याची व्हॅल्यू कशी काढायची बा? आता 1/3 म्हणजे क्यूब रूट आहे ते, म्हणजेच किती येईल बघा? येतात 3, याचं क्यूब रूट येईल 3, याचा 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट आहे 6 आणि 1/4 आहे म्हणजेच याचं चौथं मूळ येईल. किती येणार आहे बघा? 3चा चौथा घात आहे तो. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 3चा 3 वेळा गुणाकार, 4 वेळा गुणाकार आहे. डिवाइड बाय 25चं वर्गमूळ 5 म्हणून याचं वर्गमूळ 20. ओके, आता या ठिकाणी काय येईल पहा? हा गुणाकार करा. 3 त्रिक 9, 9 सक्क 54 भागिले 100 म्हणजे 2 पॉईंट सरकवा, किती येईल? 0.54. म्हणजे ऑप्शन काय येईल पहा? त्यात 0.54 आलेला ऑप्शन याचा. ओके, या पद्धतीने त्याचं उत्तर येईल 0.54. त्यानंतर इन सर्कल द मेजर ऑफ मेजर आर्क इज 60 मोर दॅन द डबल द मेजर ऑफ द मायनर आर्क. व्हॉट विल बी द मेजर ऑफ इट्स मेजर आर्क? मेजर आर्क काढायचं. आता आपण समजा मायनर आर्कचं एक्स घेतलं. ओके, तर मेजर आर्क किती येईल बा? डबल दी मायनर आर्क म्हणजे 2x प्लस आणि मोर दॅन 60 आहे, हे आहेत. आता एरिया ऑफ द मेजर ऑफ द सर्कल किती असेल? सर्कलचे एकूण माप किती आहे? 360. म्हणजे दोघांची बेरीज किती येणार? 360. x प्लस 2x प्लस 60 इक्वल टू 360. ओके, आता x प्लस x 3x
तो 60 त्या बाजूला ट्रान्सफर करा, 360 मायनस 60, देन 3x इक्वल टू 300. ओके, x इक्वल टू 100 येईल. x ची व्हॅल्यू 100 आली, मग मेजरचं किती येईल बघा इथं, 2 into 100 प्लस 60 म्हणजे 200 प्लस 60 इक्वल टू 260, म्हणजेच किती येणार, 260 येईल. याचं उत्तर किती येणार आहे, 260. या ठिकाणी इथे 260 येईल. या पद्धतीने याचं उत्तर आपल्याला काढता येईल. ओके, देन राईट द डिग्री ऑफ द प्रोडक्ट. आता डिग्री बघा, काय डिग्री कशी करायची, तर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन जर केली या ठिकाणी आपण x रेस टू 3 आणि x रेस टू 2 याची जर मल्टिप्लिकेशन केली तर x रेस टू 5 येते, म्हणजे इथं 5 पेक्षा मोठं दुसरं कुठलं येणार नाही, म्हणून याची डिग्री किती असणार आहे, 5 येईल. ओके, त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 47. ओके, 47 का, विच ऑफ द फॉलोइंग इज द इंडिकेट द व्हॅल्यूम ऑफ दिस पेअर. आता व्हॅल्यूम आपल्याला माहित पाहिजे पेअरचं, 4/3 इंटू पाय आर क्यूब आहे. मग यामध्ये कुठं बसतं बघा, इथं 2/3 म्हणजे हा पर्याय नाही. इथं r इंटू आर, r क्यूब, 4/3 पाय आर क्यूब येईल, म्हणजे हा दुसरा पर्याय बरोबर येईल या ठिकाणी. बाकीचं चेक करायची गरज नाही या ठिकाणी. ओके, पर्याय नंबर 2 इक्वल असं आहे. आता रोहित बघा, परचेस 3 years old used machine फ्रॉम मोहित ₹8,57,375. If the rate of the depreciation is 5%, for how much did Mohit have bought the machine. आता बघा काय देईल, रोहितने मोहित कडून 3 वर्षे वापरेल जुने यंत्र 8,57,375 रुपयास विकत घेतले. घसाऱ्याचा दर 10.5% धरला तर मोहितने ते यंत्र किती रुपयास घेतले. आता बघा, मोहितने घेतलं आपल्याला माहित नाही, तो एक पी घेतलेला आहे समजा. आता या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे, म्हणजे ए इक्वल टू काय येईल पहा, पी इंटू 1 आता घसारा म्हटलं का मायनस घ्यायचा, आर डिवाइड बाय 100 रेस टू एन वापरायचा इथं. आता या ठिकाणी अमाऊंट किती दिले बघा त्यानं, 8,5,7,3,7,5. पी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा या ठिकाणी 1 मायनस किती घसारा 5% डिवाइड बाय 100 रेस टू किती वर्षात, 3 वर्षाचा घेतलेला आहे, म्हणजेच काय येईल पाहिजे इथं पी इंटू इन ब्रॅकेट आहे, इथं मल्टिप्लिकेशन याचं वजाबाकी केलं तर 95 रेस टू डिवाइड बाय 100 रेस टू 3, म्हणजे 95/100 त्याचा तिसरा घात. आता ही किंमत दिली आहे इकडं, म्हणजे 5,7,3,7,5. आता याचा उलटून गुणाकार होईल इकडं, हा 100 जो आहे तो वरती झाला, म्हणजे 3 वेळा गुणाकार करायचा 100 ने याला. ओके, डिवायडेड बाय 95 ने परत त्याला 3 वेळा गुणाकार करायचा आहे, गुणुले 95. हा आहे 95, म्हणजेच किती येईल इथं, हा आपल्याला पी मिळेल. ओके, 95 जर ह्याला भागलं गुणलं तर किती येते बघा, 1 येतं, आणि जर मल्टिप्लिकेशन केलं तर 10 लाख येते. ओके, म्हणजे ते किती लाखाला बसणार आपल्याला, 10 जर गुणाकार भाकार केला तर तो 10 लाख येतो. ओके, उत्तर आहे त्याचं, म्हणजे पहिला किती लाखाला घेतली त्याने मशीन, ते मोहित कडून 10 लाखाला घेतलेली होती. ओके, आता विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ द ट्रायनॉमल. आता या ठिकाणी कुठले आहेत बघा, एक कम्प्लीट स्क्वेअर. आता ए मायनस बी साठी आपण एक्स घ्या, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 17 एक्स मायनस 60 याचे फॅक्टर पाडायचे आपल्याला. 60चे आता काय बघा, या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे 20 त्रिक 60. 60चे फॅक्टर मायनस 16चे फॅक्टर 20 त्रिक 60 येतील. ओके, 20 त्रिक 60 आली, याचा अर्थ काय बघा, मधली टर्म फोडायची, एक्स स्क्वेअर मायनस 20 एक्स मायनस, या ठिकाणी प्लस येईल, प्लस 3x मायनस 60, म्हणजे प्लस मायनसचा गुणाकार मायनस येईल, आणि मधली संख्या बघा 20 वजा 3 17 येईल. यातून एक्स कॉमन काढा, एक्स इन ब्रॅकेट काय ना एक्स मायनस 20, आणि यातून प्लस 3 कॉमन काढा, एक्स मायनस 20 येईल. या ठिकाणी आता एक्स मायनस 20 परत कॉमन आहे, म्हणून एक्स प्लस 3 येईल ह्याचे फॅक्टर. आता एक्स व्हॅल्यू ठेवून देते, तर एक्स व्हॅल्यू काय बघा, ए मायनस बी आहे, ए मायनस बी
मायनस 20 आणि सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी प्लस 3 या पद्धतीने कुठले येतील पहा या ठिकाणी ए मायनस बी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस असणार आहे या कुठे आहे बघा या ठिकाणी चौथा पर्याय बरोबर आहे याचा कुठला चौथा पर्याय बरोबर आहे ओके म्हणून 49 किती पर्यायाला चौथा पर्याय बरोबर आलेला आहे ओके या ठिकाणी चौथा आला इकडे हा येईल या ठिकाणी हा येईल ओके या ठिकाणी हा येईल त्यानंतर बघा 3x + 7 इज द इवन नंबर व्हॉट विल बी द स्क्वेअर ऑफ x फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे 3x + 7 ही समसंख्या आहे तर x या संख्येच्या वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल आता x ची कोणती संख्या असेल बघा आपण 1 जर घेतला तर किती येणार आहे इथं x ची किंमत ऑड घेतली तरच ती इवन येते बघा 3 × 1 घेतलं तर +7 म्हणजे 3 + 7 = 10 येईल ही इवन नंबर येईल ओके समसंख्या आता इवन जर घेतला आपण बघा 3 × 2 घेतलं तर काय येईल पाहिजे 7 3 × 2 6 + 7 मग 13 येईल ही इवन संख्या नाही म्हणून काय येणार आहे ही x ची व्हॅल्यू ही नेहमी काय येणार आहे ऑड नंबर येईल विषम संख्या विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्येचा असतो 1 चा वर्ग 1 3 चा वर्ग 9 म्हणून एक काय येणार आहे इथं विषम संख्या किंवा ऑड नंबर उत्तर येईल काय त्याचं ऑड नंबर या ठिकाणी विषम संख्या येईल ओके या पद्धतीने याचं 50व्याचं उत्तर येईल त्यानंतर 51 पहा अब्दुल गवर took 1/5 of the distance between the town A and B by car and 1/2 the distance by bus till town B is the 15 kilometer away what may be the distance between the A and B आता या ठिकाणी अब्दुल ए पासून बी पर्यंत किती 2/3 डिस्टन्स हे कशाने कापलेला आहे बसने गेलेला आहे तिथं परत तो कारने गेलेला आहे तरी सुद्धा काय राहिलं 15 किलोमीटर डिस्टन्स मग आपण ते त्या ए आणि बी मधलं डिस्टन्स x असं समजा बरोबर मग 2/3 कशाने गेला तो बसने गेलेला आहे 2/5 गेले म्हणजे x राहिलं कारनं किती गेला 1/2 गेला म्हणून इथं त्या x च्या 1/2 तरी किती राहिलं 15 शिल्लक राहिलं आणि एकूण डिस्टन्स किती आहे x आहे आता इथं बघा एलसीएम काढा किती 5 × 2 10 येईल इथं 2 म्हणजेच काय येणार 4x + 5x प्लस इथं या 10 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल 15 डिवायडेड बाय 10 येईल ओके = x आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची इथं 4 + 5 9x + 150 = 10x हा 9x इकडे न्या म्हणजेच x = काय येणार आहे 15 म्हणजे त्या गावामधलं डिस्टन्स किती आहे 150 किलोमीटर म्हणजे हा पर्याय चौथा पर्याय येईल त्याचा या ठिकाणी चौथा पर्याय येईल ओके त्यानंतर या ठिकाणी बघा कॅपॅसिटी ऑफ अ बकेट इज 10 लिटर इफ द बॉटल फिल capacity now the how many bottles 1.25 liter will you have be to emptied into it आता एका बादलीची धारकता 10 लिटर आहे ही बादली पाण्याने पूर्ण भरलेली साठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील आता बघा सर का 10 लिटर भागिले 1.25 लिटर म्हणजे 1.25 ने त्याला भागा काय ते पहा इथं पाहिजे तर 2 शून्य देऊन ठेवा 125,000 म्हणजे किती बॉटल लागतील 8 बॉटल लागतील ओके आता त्या ठिकाणी पुढचा क्वेश्चन आहे बघा 52वा झाला या ठिकाणी 8 बॉटल येतील 52वा क्वेश्चन आहे 53 इफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 108 फाइंड द मेजर ऑफ द अँगल आता x जर अँगल घेतला त्याचा कॉम्प्लिमेंटरी काय 90 - x आणि त्याचा सप्लिमेंटरी आहे म्हणजे ह्या बघा 90 - x + 108 ही दोन्ही कसे सप्लिमेंटरी आहेत त्यांची बेरीज 180 येईल मग काय करा x ला तिकडे न्या आणि 180 ला इकडे आणा 90 + 108 198 - 180 = x म्हणजे x = 18 डिग्री म्हणजे तो त्या कोणचं माप किती आहे 18 डिग्री 53वेचं उत्तर काय येईल 18 डिग्री ओके या पद्धतीने काढता येईल उत्तर आपण थोडंसं फास्ट घेतो वेळेअभावी जास्त मोठा व्हिडिओ होईल इन adjoining figure the diagonal of the square is 12 cm find the length of the every side आता इथे या ठिकाणी लिहायचंय
डायगोनल इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, स्क्वेअर रूट 2 इंटू साइड, हे लक्षात ठेवा. आता इथे डायगोनल दिलाय 12 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 2 करा इकडं इक्वल टू यस, यस म्हणजे साइड, म्हणजे आता 6 इंटू 2 लिहू शकतो आपण डिवाइड बाय स्क्वेअर रूट 2 इक्वल टू यस, यस इक्वल टू यातला एक 2 जाईल म्हणजे 6 इंटू स्क्वेअर रूट 2 येईल, म्हणजे ऑप्शन नंबर 4 येईल या ठिकाणी. 54चा ऑप्शन काय येणार आहे, 4 येईल. ओके. त्यानंतर या ठिकाणी पहा 0.3 स्क्वेअर प्लस 0.1 स्क्वेअर मायनस 0.2 ब्रॅकेट स्क्वेअर, या ठिकाणी पहा ह्याचा स्क्वेअर येईल ते 0.09, त्याचा जो आहे तो 0.01 येईल. त्यानंतर पहा यांचे ऍडिशन करा, किती येते बघा ऍडिशन, येईल 0.10 येईल. ओके. आता या ठिकाणी परत 0.2 चा स्क्वेअर येणार आहे तो मायनस 0.04, याचं सबस्ट्रॅक्शन करा, किती येते बघा, या ठिकाणी मायनस करा, किती येते बघा, या ठिकाणी 6 येईल, 0.6, म्हणजे एक पर्याय हा 0.6 आला. आता दुसरा पर्याय कसा शोधायचा बघा, इथे ही दुसरा तर हा येऊ शकतो, स्क्वेअर रूट तर येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही, म्हणजे याचा स्क्वेअर केला तर काय येईल, 0.0036 येईल, म्हणजे याला स्क्वेअर रूट घेतला तर पर्याय कुठला येईल त्याचा, हा तिसरा पर्याय त्याचा, तर म्हणजे तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर येईल. ओके. या तिसरा आणि चौथा पर्याय याचा बरोबर येईल, या ठिकाणी तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे 55चा. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी 56 जे आहे ते काय, 4 व्हर्टेक्स ऑफ द स्क्वेअर lie on the circle as shown in figure. The center of the circle is 0 O and the radius is 7 cm. Find the area of the shaded portion. आपल्याला काय करायचं, सर्कलचा एरिया काढायचा आहे आणि त्यातून स्क्वेअरचा मायनस करायचा. एक लक्षात ठेवायचं, इन तो जर आत व्हर्टेक्सला इंटरसेक्ट करत असेल तर त्याचा डायगोनल जो असतो तो काय असतं, त्या स्क्वेअरचा डायगोनल हे त्या रेडियसचे डायमीटर असते, कशाची, सर्कलची, म्हणजे हे 7 7 किती आले, 14 आले. ओके. म्हणजे आपल्याला काय काढता येईल, साइड काढता येईल अजून, म्हणजे डायगोनल जर 14 आला तर साइड काय येतील बघा, त्याच्या साइड ऑफ द स्क्वेअर इक्वल, म्हणजे डायगोनल इक्वल टू स्क्वेअर रूट इंटू साइड आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी काय येईल बा, डायगोनल 14 आहे, मी डिवाइड बाय स्क्वेअर रूट 2 केला तर इक्वल टू साइड मिळेल, म्हणजे 7 इंटू 2 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 2 इक्वल टू साइड. देन इथं यातला एक स्क्वेअर रूट 2 कॅन्सल होईल, एक राहील, म्हणजे साइड किती आली, स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 2. आता आपल्याला एरिया काढता येईल, एरिया ऑफ सर्कल काय, पाय आर स्क्वेअर, आणि त्यातून मायनस जर एरिया ऑफ स्क्वेअरचा केला, म्हणजे याचा साइड स्क्वेअर केला तर एरिया काय, सर्कलचा एरिया काय बा, 22 डिवाइड बाय 7 इंटू 7 मायनस याचा एरिया काय येणार आहे, 7 इंटू स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा इथला एक 7 कॅन्सल होईल, म्हणजे 154 मायनस इथं 7चा वर्ग 49 स्क्वेअर रूट 2 2, म्हणजे इथं किती 98 येईल, आणि यांची जर वजाबाकी केली तर ते येते 56, म्हणजे तो उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 3 येईल, यातला 56 येईल. ओके. या ठिकाणी 56 येईल. आता या ठिकाणी बाय इन ऑडजंग फिगर LMN आर द पॅरलल लाईन्स, अँगल DAO हा जो आहे तो अँगल 60 चा आहे, अँगल OCE हा जो अँगल आहे 35 चा आहे. देन फाइंड द अँगल AOC, हा पूर्ण अँगल काढायचा. आता इथं पहा या दोन लाईन पॅरलल, म्हणजे अल्टरनेट अँगल 35 जाईल, याचा अल्टरनेट अँगल जो आहे तो AOM हा 60 जाईल. आता या दोघांचे ऍडिशन म्हणजे अँगल AOM आणि MOC चे ऍडिशन येईल, ते किती येणार आहे, 5 प्लस 5 0 प्लस 5 5 3 आणि 6 9 95, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 95. या ठिकाणी सुद्धा उत्तर काय लिहायचं, 95. आता या ठिकाणी पहा, which of the option given below incorrect statements, select to alternative. आता या ठिकाणी पहा, रे हॅज अ मिड पॉइंट, किंवा किरणाला एक मध्यबिंदू असतो, ही चुकीचं आहे, किरणाला मध्यबिंदू असतो दोन्ही बाजू, एका बाजूला अमर्याद असते. लाईन हॅज अ मिड पॉइंट, लाईनला मिड पॉइंट नसतो. आता खालचे जर पाहिले तर
chord of a circle has a midpoint. chord ला midpoint असतो. D perpendicular bisect of line passing segment passing through the midpoint. तो midpoint म्हणजे जातो. म्हणजे हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे C आणि D ह्यातला कुठला येणार आपला? A आणि B जो आहे तो इनकरेक्ट आहेत. इनकरेक्ट विचारलेले आहेत आपल्याला, करेक्ट विचारलेले नाहीत. म्हणून त्याचं काय येणार आहे, त्या ठिकाणी ऑप्शन येतील. त्याचं उत्तर जे येतील, दोन पर्याय कोणते येतील? या ठिकाणी 1 आणि 2 पर्याय बरोबर आहेत. ओके. त्यानंतर 59 आहे काय, which of the following term when they added to binomial 1 plus 64a square b square. आता यामध्ये कंप्लीट स्क्वेअर होण्यासाठी कोणती टर्म मिळवायची बघा. तर आपण जर हा याचा स्क्वेअर रूट घेतला तर 1 येईल आणि मधली संख्या प्लस घेतली आणि याचा स्क्वेअर रूट घेतलं तर किती येणार? 8 आणि इथं a आणि b. आता इथं याचा स्क्वेअर केला तर काय येईल पहा, 1 प्लस 8 दुने 16 a, इथं 16 येईल a b प्लस 64 a स्क्वेअर बी स्क्वेअर. ह्या कम्प्लीट स्क्वेअर आहे. म्हणजे इथं पहिली टर्म कुठली 16 ए बी मिळावं लागेल आणि इथं मायनस जर घेतला, दोन ऑप्शन येऊ शकतात. मायनस घेतला तरी इथं मायनस येईल. म्हणजे दोन ऑप्शन कुठली येते, 16 ए बी आणि मायनस 16 ए बी. हे जर टर्म त्यामध्ये मिळवल्या तर काय तयार होईल, ते दो कम्प्लीट स्क्वेअर होईल. ओके. या दोन टर्म त्यामध्ये, म्हणजे हे दोन त्याचे अचूक उत्तर आहेत. ओके. आता या ठिकाणी हे सोपं आहे. by which test triangle ABC and triangle DCB from the given figure will be congruent. आता 60 आहे ते कुठल्या कोणत्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे एकरूप आहे. साइड अँगल साइड हे त्या दोघांमध्ये कॉमन आहे. ओके. ते कॉमन असल्यामुळे कुठली साइड अँगल साइड टेस्ट म्हणजे AS टेस्ट, त्यानुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते काय असतील, कॉन्ग्रंट असतील. आता त्यानंतर find the ratio of x and y. The number is 20% of x and 25% of y. आता इथं 25% म्हणजे 20 डिवाइड बाय 100 हा x आहे आणि दुसरा रेशो 25 डिवाइड बाय 100. याचा रेशो डायरेक्टच घ्या. काय येईल पहा, हे 100 कॅन्सल होईल. 4 पंचे 20 आणि 5 5 25. म्हणजे रेशो किती आला, 4 डिवाइड बाय 5. तो जो रेशो आहे तो काय आला, 4 डिवाइड बाय 5 येईल. ओके. म्हणजे त्यातला 4 as 5 येईल. त्यानंतर पाहायचं आता या ठिकाणी आपल्याला मीन काढायचा आहे क्वेश्चन नंबर 62 मध्ये. तर या 62 मध्ये मीन काढताना काय करायचं आपलं, मीन इक्वल टू एक्स बार इक्वल टू फॉर्म्युला आहे समेशन fi xi डिवायडेड बाय n. आता यांची गुणाकार करावा लागेल की 11 गुणिले 20 220, 8 गुणिले 21 किती येणार आहे इथं 168 आणि हा 22. ही बेरीज येणार 410 येईल आणि ही जर यांची फ्रिक्वेन्सीची बेरीज येईल 20. ओके. म्हणजेच काय येईल पहा या ठिकाणी, हा सूत्र ठेवा, समेशन ही समेशन आहे 410 आली, 410 भागिले 20 ही भाग घालवा म्हणजे किती आलं 20.5. म्हणजेच किती येणार या ठिकाणी पर्याय बघा 20.5 kg किलो मध्ये आणि 20 किलोग्राम आणि 500 ग्रॅम. म्हणजे हे दोन पर्याय बरोबर आहेत. 20 आणि कुठला 20.5 आणि 20 kg 500 ग्रॅम हे दोन पर्याय चुकीचे आहेत. 2 आणि 4 हे त्यातले पर्याय बरोबर आहेत. 2 आणि 4. ओके. हे दोन पर्याय त्याचे बरोबर आहेत. त्यानंतर 63 बघा या ठिकाणी quadrilateral ABCD 63 quadrilateral ABCD and cyclic quadrilateral point E lies on the ray BC B dash C म्हणजे हा त्याच्या C हा B आणि E च्या मध्ये आहे. अँगल DCE जो आहे तो 95 दिलेला आहे. तर आपला DAB विचारला DAB. आता या ठिकाणी एक्सटेरियर अँगल ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज the exterior angle of the cyclic quadrilateral is equal to the याचा आणि याचं माप सारखं असणार आहे. त्याच्या बाह्य कोण आणि त्याच्या लगतच्या कोणाच्या अपोजिट कोण हे सारखे असतात म्हणून त्याचं माप सुद्धा किती येणार 95 येईल. फ्रॉम द रेक्टँग्युलर थर्माकोल शीट विथ द डायमेन्शन 10 सेंटीमीटर रेक्टँग्युलर प्रिस 2 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर डायमेन्शन कट which of the following sentence will be correct for the thermocol sheet. आता या ठिकाणी पेरिमीटर बघा, एक आयताकृती 20 सेमी बाय 10 सेमीचं मापाचं थर्माकोल शीट मधून 2 सेमी बाय 5 सेमी मापाचा आयताकार तुकडा कापला तर उरलेल्या थर्माकोल शीट मध्ये खालीलपैकी कोणते वाक्य अचूक असेल. ओके.
आता या ठिकाणी बघा, हा जर 5 आहे म्हणजे हा किती येणार आहे, हा किती कट केलाय 5 येणार आहे, हे 2 येणार आहे. म्हणजे परत बघा याची जर पॅरामीटर काढली तर किती येणार होते, 60 येणार होती. इथं सुद्धा तेवढीच येणार आहे परत. इथं 18 येईल आणि इथं हे 5 येईल. परत तेवढेच 5 18 आणि 2 20, 5 आणि 5 10 होईल. म्हणजे 10 10 20 30 आणि हे 40 बरोबर 60 येईल. म्हणून कुठलाही बदल होणार नाही. पॅरामीटर विल बी रिमेन सेम. फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. आता या ठिकाणी इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला काढायचे आहेत. ओके. आता या ठिकाणी प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते, बरोबर. एव्हरी प्राईम नंबर इज अ नॅचरल नंबर, एव्हरी रॅशनल नंबर इज अ रिअल नंबर, इट इज करेक्ट. आणि त्यानंतर सम ऑफ एनी टू प्राईम नंबर्स इज अन इव्हन नंबर, दिस स्टेटमेंट इज रॉंग. आणि HCF ऑफ द ट्विन प्राईम नंबर इज 1, ही बरोबर आहे. बघा म्हणजे तुम्ही कसं, तर आता कोणत्याही दोन संख्यांचा जर सम असतील, म्हणजे आता 2 आणि 3 घेतली तर 5 येते, म्हणजे हे नियमात बसत नाही. म्हणून कुठला उत्तर बरोबर आहे, सी हे स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. ओके. त्यानंतर 63 बघा या ठिकाणी, इन फिगर लाईन एल आणि एम इंटरसेक्ट इन पॉइंट ओ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. ओके. आता या ठिकाणी पहा, हे दोन अँगल आहेत, हे लिनियर पेअर अँगल्स आहेत, म्हणजे यांची बेरीज किती असते, 180, म्हणजे 34 प्लस वाय इक्वल टू 180. ओके. वाय इक्वल टू 180 मायनस 34, वाय इक्वल टू ही वजाबाकी येते 146. ओके. म्हणून उत्तर काय येईल, 146. इकडे 146 उत्तर येईल. ओके. त्यानंतर रीड द स्टेटमेंट अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. टू अल्टरनेटिव्ह या ठिकाणी निवडायचे. बघा, द नंबर डिव्हिजिबल बाय 3 and 4 आर डिव्हिजिबल बाय 8. आता 8 3 आणि 4 ने जाणारा भाग त्याला 8 ने जातो असं नाही, म्हणजे 12 घेतला आपण, 3 ने 4 ने जातो पण 8 ने भाग जात नाही, म्हणजे ही चुकीचं आहे स्टेटमेंट. ऑल द नंबर दॅट आर डिव्हिजिबल बाय 2 आणि 9 आर डिव्हिजिबल बाय 18. ज्याला 2 आणि 9 ने भाग जातो त्याला 18 ने भाग जातो. बघा आता 2 आणि 9 ने ज्याला भाग जातो त्याला 18 ने भाग जातो, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि द नंबर डिव्हिजिबल बाय 6 and 10 डिव्हिजिबल बाय 2, ज्याला 6 आणि 10 ने भाग जातो त्याला 2 ने भाग जातो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच कोणते दोन स्टेटमेंट, स्टेटमेंट ए इज इनकरेक्ट आहे आणि स्टेटमेंट बी आणि सी करेक्ट आहेत या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी इथं इथं जे उत्तर येतील ते काय येतील, हा हा येईल. मराठी माध्यमामध्ये ते दोन्ही सारखेच आहेत, काय गणितामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल नाही. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन शुड बी गिवन मेक टोटल सरफेस एरिया ऑफ द स्पेअर अँड सिलेंडर टू इक्वल. आता या ठिकाणी पहा, टोटल सरफेस एरिया ऑफ स्पेअर काय इथं 4r स्क्वेअर आहे. ओके. आणि स्पेअर सिलेंडरचा जो आहे तो 2 पाय r इन ब्रॅकेट r प्लस h. आता या ठिकाणी काय सारखं असलं पाहिजे, h आणि r हे जर सारखे झाले तर काय येईल बा, 2 पाय r इन r प्लस r जर केला आपण तर म्हणजे h इक्वल टू r घेतला. ओके. तर काय होईल बा, 2 पाय r प्लस r इंटू 2r, म्हणजे तर 2 इंटू 2 4 पाय r स्क्वेअर. म्हणजे सारखं आलं स्पेअर आणि याचा सिलेंडरचा सारखा आला. जर त्याची हाईट आणि रेडियस जर सारखे असेल तर ते काय असतात, त्यांचे एरिया तो जो सरफेस एरिया तो काय असतो, इक्वल असतो. म्हणून रेडियस अँड हाईट ऑफ द सिलेंडर इज इक्वल देन द रेडियस ऑफ ए स्पेअर. हाय रेडियस आणि हाईट जर सारखी घेतली सिलेंडर मध्ये तर तो स्पेअरच्या सरफेस एरिया एवढा येतो. लक्षात आलं. त्यानंतर या ठिकाणी काय बा, अ फ्रूट सेलर परचेस ए 48 डझन बनानास ॲट द रेट ऑफ 48 per dozen. 1 dozen banana were spoiled. He sold the remaining banana rupees 72 per dozen. How much profit or loss did he incur in this transaction? आता बघा, 48 रुपयाने 48 डझन जर घेतले तर त्याची एकूण किंमत किती होते, 48 गुणिले 48, तर त्याची जी रक्कम आहे ती किती होते, 2304 होते. आता 1 डझन खराब झाला म्हणजे 47 डझन राहिले आणि दर किती झाला त्याचा, 72 रुपये डझनने विकली, म्हणजे त्याची किंमत किती होते बघा, 3384. या दोघांमधला जर फरक घेतला तर तो येतो 1080 रुपये. म्हणजे त्याला प्रॉफिट किती झाला, 1080 रुपये प्रॉफिट झालेला आहे. 10 म्हणजे 69 उत्तर काय, ऑप्शन नंबर 2 येईल. ओके. त्यानंतर इन अ क्युबाइड शेप टँक वॉटर इज बिंग forced for the tap at the rate of 60
liter per minute. The capacity of the tank is 108 cubic meter. How much time will be required to fill the tank to half of the its capacity? आता या ठिकाणी लक्षात ठेवा, एक इष्टिका जिथे आकाराची पाण्याची टाकी आहे, दर मिनिटाला 60 लिटर या दराने एका नळातून पाणी पडत आहे. टाकीची धारकता 108 घनमीटर आहे, तर ती टाकी अर्धी भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता या ठिकाणी बघा, या 108 आहे म्हणजे त्याचं क्युबिक मीटरचं जर लिटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 1000 ने गुणा, एवढं झालं. आणि त्याच्या निम्मी करायचं 2 ने भागा, किती येणार आहे? 54. म्हणजेच किती भरायचं येते ते 4000, या ठिकाणी 1 शून्य द्या, 54,000 लिटर पाणी भरायचं. आता एका मिनिटाला 60 लिटर पाणी पडते, म्हणजेच तासाला किती पाणी येईल बघा, तासाला 360 लिटर पाणी येईल. एका मिनिटाला किती येणार? ते 60 लिटर आहे, तर तासाला एका मिनिटाला 60 आहे, तर 1 तास 60 मिनिटात किती पाणी येणार आहे बघा, ते आपल्याकडे 60 मिनिटात 1 लिटर म्हणजे 3600 लिटर या ठिकाणी पाणी त्यातून एका तासाला येईल. म्हणजे याला भागाकार करा 3600 ने, 36,000, हा या 2 शून्य जातील, किती येईल बघा, 12 त्रिक 36, आणि इथं 12 एके 12 चौक 48, उरले किती, 12 पंचे 60 म्हणजे 45 आला. याला 3 बघा किती येईल, 15 त्रिक 45 म्हणजे किती तास लागतील? 15 तास लागतील. ओके, त्याचं जे उत्तर आहे ते किती येणार? 15 तासात ते अर्धी टाकी भरली जाईल. ओके, आता व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट 330 ॲट 12% पर ॲन्युअल इन द 1/2 इयर्स. आता या ठिकाणी काय करायचं बा, पहिल्या वर्षाचा हा इंटरेस्ट जो असतो तो किती असतो? सिंपल इंटरेस्ट असतो. म्हणजे पहिल्या वर्षी किती, 12 त्रिक 3600 इंटरेस्ट येईल त्याच्यावरती. लक्षात येईल, तोंडी उत्तर काढा. आणि नंतर त्या 3600 मिळवलं म्हणजे 33,600 वरती जो आहे तो इंटरेस्ट या ठिकाणी, तो जो इंटरेस्ट आहे तो किती येतो बा, अर्ध्या वर्षाचा, म्हणजे जिथं किती रेट किती याचा 12%चा, आणि आपण अर्धा वर्ष म्हणजे 6/12 केलं की याचं उत्तर येतं जवळपास 2016 येतं. ह्याचं उत्तर येतं 2016. मग ते 3600 मिळवा, ह्याच्यात किती येते बघा, या ठिकाणी उत्तर येते याचं, याचं जे उत्तर आहे 12 त्रिक 36 म्हणजेच 1681 बघा, 2016 येतं, 2016 आणि या ठिकाणी 3600 त्यामध्ये मिळवायचं म्हणजे 5,616 रुपये येईल. म्हणजे पर्याय नंबर 4 येईल. सॉरी, हा जो आहे तो पर्यायाचा 4 नंबरचा पर्याय येईल या ठिकाणी. ओके, त्यानंतर पहा पुढचा काय दिले, युजिंग द डिजिट्स ओनली वन्स from the 1-digit prime number from the greatest and smallest 4-digit number, which of the following option will not be divide the difference between these numbers completely? आता या ठिकाणी पहा, मूळ संख्या, एक अंकी मूळ संख्या ज्या आहेत त्यातल्या त्या संख्याने मोठ्यात मोठी तयार होणारी संख्या आणि लहानात लहान होणारी तयार होणारी संख्या यांच्यातला फरकाला कशाने भाग जात नाही ते सांगायचं. पण आता मोठ्यात मोठी संख्या कुठली तयार होईल? आता मूळ संख्या ज्या आहेत 5 3 2 5 2 3 5 आणि 7, यातली मोठ्यात मोठी काय होईल? 7 5 3 2, आणि लहानात लहान काय होईल? 2 3 2 3 5 7. यामधला डिफरन्स जो आहे तो किती येईल? 5 1 7 5. आता या ठिकाणी पहा, पहिला जो आहे तो 3 न भाग जाण्यासाठी बेरीज पाहिजे, 3च्या पाढे 5 आणि 3 6, 12 आणि 6 18 म्हणजे 3 न भाग जातोय. शेवटी 5 आहे म्हणजे 5 ने भाग जातोय. आता परत 9 ने भाग साठी बेरीज त्याच्या 18च्या पाढीला 9 18 आहे म्हणजे भाग जाणार नाही कशाने, 7 ने भाग जाणार नाही. ओके,
त्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. कुठलं ट्रिपलेट नाही पाहिजे. ही 5 3 4 5 ही आहे. 5 चा वर्ग या दोघांचा आहे. हे पण आहे, हे पण आहे. तर नाही कुठलं 5 13 14. चौथा पर्याय नाही. तर व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ द इंटिजर्स बिटवीन -119 डिवाइड बाय 13. आता याचा जर आपण भागाकार केला तर तो भागाकार साधारण किती येतो पहा. तो येतो -9.15. म्हणजे हा कोणाच्या दरम्यान आहे, -9 या आणि -10 च्या दरम्यान आहे, दोघांच्या दरम्यान आहे. यांचा गुणाकार विचारला किती, वजा वजा आहेत म्हणजे गुणाकार अधिक होईल. 10 90 म्हणजेच पर्याय कुठला आहे, पर्याय नंबर 2. आता या ठिकाणी सगळ्यात सोपा आहे बघा. 169 मायनस ब्रॅकेट स्क्वेअर -1 म्हणजे 169 चा वर्ग वजा 1 भागिले 13 चा वर्ग वजा 1. हाऊ मच. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी 13 स्क्वेअर रेस टू 2 लिहा. 1 से हा जो आहे 169 चा वर्ग कशाचा, 13 चा वर्ग, त्याचा वर्ग लिहा. आणि इथं 1 चा चौथा लिहिला तर काही फरक पडत नाही. आणि खाली आहे तसं लिहा, 13 चा वर्ग वजा 1. ओके. आता हे जे फॅक्टर पडतील काय पडतील पहा, 13 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 1 चा वर्ग. दुसऱ्या कंसात मध्ये 13 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, किंवा ते कसे नाही लिहिलं तर वर्ग चालतो. 13 चा वर्ग वजा 1. ह्या दोन ऑप्शन कॅन्सल होतील. 13 चा वर्ग किती, 169 अधिक 1 बरोबर 170. ओके. या पद्धतीने हे उत्तर येईल. आपण या पद्धतीने जे एकूण 75च्या 75 प्रश्न सोडवलेले आहेत विथ विश्लेषण. तरी सुद्धा आपण आपली उत्तर सूची ज्या परीक्षा मंडळाची येणारी उत्तर सूची याच्याशी टॅली करून पाहावी. ओके. पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.